नमस्कार मंडळी. रोज मी म्हणते की आपण गेले कित्येक दिवस आठवडाभर किती छान मजा करतोय. समाजातल्या सगळ्यात दिग्गज कर्तृत्ववान महिला ज्या आहेत त्यांची ओळख करून देते मी तुमच्याशी, आणि तुम्ही सगळेजण ते एन्जॉय करताय, मस्त मस्त कमेंट्स करताय, व्ह्यूज देताय. काय तुम्हाला थँक्स तरी कसं म्हणावं मला कळतच नाहीये. कारण हा जो उपक्रम आहे 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंतचा कर्तृत्ववान महिला महासप्ताह, हा सुरू करताना मला असं वाटलं होतं की लोकही कामात आहेत, सगळेजण बिझी आहेत, वर्किंग आहेत, ज्यांचे व्हिडिओ घेते मी त्या सुद्धा वर्किंग आहेत, तर कसं काय याला रिस्पॉन्स मिळेल. पण तुडुंब प्रतिसादामुळे मी फार खुश आहे. तर आज आपण आलोय अशा ठिकाणी की ज्या ठिकाणची माहिती तुम्हाला सगळ्यांना होणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांना, म्हणजे जो माणूस श्वास घेतो त्या माणसाला आजचा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे असं आहे. तर तुम्ही म्हणाल की काय नक्की, तर सांगते मी तुम्हाला. द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई ही जी एक NGO आहे ना, तिची सांगलीतली शाखा, सांगली जिल्ह्यातली, त्या जिल्ह्याच्या मुख्य कोऑर्डिनेटर आहेत डॉक्टर हेमा चौधरी. आज त्यांना मी तुम्हाला भेटवायला आणलेलं आहे आणि त्या जे काही तुम्हाला सांगणार आहेत ते ऐकून कदाचित तुमची आयुष्याकडे बघायची दृष्टी बदलू शकते, आणि ती बदलायलाच हवी, आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न सुद्धा करायलाच हवे. तर त्या काय करतात, तर नेत्रदान, त्वचादान, देहदान आणि अवयवदान, ऑर्गन डोनेशन्स, ह्याच्यामध्ये त्या भरभरून काम करतायत. म्हणजे त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यामुळे त्यांना या विषयामध्ये जास्त रुची आहे, आणि त्या डॉक्टर असण्याचा त्या अत्यंत योग्य असा उपयोग करून घेतात. चला मग त्यांच्याशी मारायच्या का आपण गप्पा. नमस्कार डॉक्टर हेमा. नमस्कार. आज खूप छान वाटतंय, आम्ही तुमच्याकडे आलोय. तुमचं जे काम आहे ते इतकं वेगळं आहे आणि इतकं उपयुक्त आहे की आम्हाला सगळ्यांना त्याबद्दल ऐकायची प्रचंड उत्सुकता आहे. तर मला तर या क्षेत्रातलं काहीच कळत नाही मॅडम, कारण मी वेगळ्याच क्षेत्रातली बाई आहे. तुम्ही तज्ज्ञ आहात, तेव्हा तुम्हीच आमच्या सगळ्या प्रेक्षकांना याबद्दल सांगणार का? नक्की मॅडम, मला या निमित्तानं तुम्ही संधी दिली बोलायला, कारण समाजामध्ये या विषयाचा जेवढं जास्त चांगलं शास्त्रीय प्रबोधन होईल तेवढं मला वाटतंय समाज बदलेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, आणि या अवयवदानाच्या चळवळीला नक्की गती मिळेल आपल्याला. त्यामुळे मी पहिल्यांदा तुमचे धन्यवाद मानते की तुम्ही हा आज विषय इंटरव्ह्यूसाठी निवडलात आणि मला तुम्ही अप्रोच केलं, त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे धन्यवाद. तर मी डॉक्टर हेमा चौधरी, सांगली जिल्हा कोऑर्डिनेटर म्हणून काम करते. तर दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, जसं तुम्ही मगाशी आमच्या NGOचं नाव सांगितलं, त्याचं सांगली जिल्ह्यामध्ये नेत्रदान, त्वचादान, देहदान आणि अवयवदान या विषयाचं प्रबोधनाचं काम आम्ही काही मंडळी सांगलीमध्ये करतो गेली काही वर्ष, आणि त्याला नक्कीच मला वाटतं यश चांगलं यायला लागलंय. नेत्रदानाचं प्रमाण वाढत आहे, त्वचादानाचं प्रमाण वाढत आहे, अवयवदानाचं सुद्धा, जे 3 वर्षामागे सांगली जिल्हा अवयवदानाच्या बाबतीत 0 प्रमाण होतं, तर त्याचं प्रमाण वाढून आता ज्या काही हॉस्पिटल्सनी अवयवदानासाठी संमती घेतलेली आहे, परमिशन घेतलेली आहे, त्या हॉस्पिटलमधूनच हे अवयवदान होत असतं. आणि अशा जवळजवळ 7 ते 8 ब्रेन डेथ व्यक्तींच्या कुटुंबियांनी अवयवदानासाठी संमती दिली, आणि आज सांगली जिल्ह्यातून अवयवदान यशस्वीरित्या संपन्न झालं. सांगली जिल्ह्यामधनं जवळजवळ 18 ते 20 ऑर्गन्स सगळ्या जिल्ह्यांमध्ये गेले, आणि तिथे जे अवयवाच्या प्रतीक्षेमध्ये रुग्ण होते, त्यांचे कुटुंबीय होते, त्यांना ते अवयव मिळाले आणि त्यांना नवीन जीवनदान मिळालं. ह्या गोष्टीसाठी मी अत्यंत समाधानी आहे. खरंच जे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये नव्हतं अवयवदानाचं, ते आता नक्कीच वाढायला लागलंय, पण ते अजूनही वाढलं पाहिजे असं मला वाटतंय, आणि त्यासाठी आपण हा सगळा विषय व्यवस्थित समजावून घेतला पाहिजे. नक्कीच नक्कीच मॅडम. म्हणजे मला आधी हेच ऐकून तुमचंच खूप कौतुक वाटतंय की जिथे तुम्ही म्हटलात 0 होतं प्रमाण, ते प्रमाण इतकं वाढेपर्यंत मला असं वाटतं सुरुवातीच्या काळात प्रचंड चिकाटीने काम करावं लागलं असेल ना?
अगदी नक्की. मीच नाही तर हे टीमवर्क आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही या बाबतीत या चळवळीसाठी तळमळीनं कामं करणारी माणसं आहेत. सांगलीत सुद्धा आहेत. तर हे कुणा एकट्या दुकट्याचे काम नाहीये. बरोबर. प्रत्येक व्यक्तीला हा विषय कळायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला याचं महत्त्व पटलं पाहिजे, तरच हे काम होणार आहे. तर आम्ही या गोष्टीला एक सुंदर असं नाव दिलेलं आहे या चळवळीला, जिंदगी के बाद भी जिंदगी. म्हणजे काय, तर आपलं पूर्ण जीवन समाधानानं, समृद्धीनं, ऐश्वर्यानं जगून झाल्यानंतर, आपलं पूर्ण जगून झाल्यानंतर, जेव्हा आपल्या मृत्यूनंतर आपल्याला हे दान करायचे, कुणाला तरी आपल्याला जीवन द्यायचे, कुणाला तरी आपल्याला जिंदगी द्यायचे, हाच विषय या अवयवदानामध्ये. सुंदर कॉन्सेप्ट आहे हा. वा, प्रतिम मॅडम. येस. आपल्या भारतामध्ये ना कसं आहे, मृत्यूनंतर जे काही तो देह असतो त्या देहावर कुटुंबियांची मालकी असते. बरोबर. म्हणजे त्यांच्या संमतीनं सगळं पुढे घडणार असतं. तर पहिल्यांदा आपण नेत्रदानाबद्दल बोलूया. इथे मी तुमच्या समोर हे डोळ्याचं मॉडेल आहे, हे आय मॉडेल आहे. तर त्याच्यात तुम्ही पाहू शकता, हा जो पुढचा काचेचा एवढाचा भाग आहे, ट्रान्सपरंट पूर्ण डोळ्याचा हा एवढाचा भाग आहे, त्याला कॉर्निया म्हणतात. आणि हा कॉर्निया दृष्टीसाठी खूप महत्वाचा असतो. तर नेत्रदानामध्ये मृत्यूनंतर या फक्त ट्रान्सपरंट अशा कॉर्नियाचं डोनेशन होतं. मग हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं वाटतं की नेत्रदानामध्ये आपल्या त्या डोळ्याच्या खोबणीतनं असा पूर्ण डोळा काढणार का, मग ही भीती खूप लोकांच्या मनामध्ये असतं. त्यामुळं मृत्यूनंतर 6 तासाच्या आत, मॅक्झिमम 6 तास, तेवढा वेळ आपल्याला थांबायचं नाहीये. तर मृत्यूनंतर आपल्याला 6 तासाच्या आत फक्त एक फोन केल्यानंतर, आज सांगली जिल्ह्यामध्ये 10 आय बँक खूप चांगल्या रीतीनं काम करतायत. आय बँकेची टीम, ट्रेन डॉक्टर्स येतात, टेक्निशियन येतात, आणि मग हा जो कॉर्निया नावाचा भाग आहे हा व्यवस्थित अँटीसेप्टिक प्रिकॉशन करून घेतला जातो. तिथेच तसाच एक पार्ट ठेवला जातो, डोळे बंद केले जातात आणि तुमचं नेत्रदानाचं काम होतं. पण एवढ्याच्या या कॉर्नियातून आज आपल्या सांगलीमध्ये जे असे लोक आहेत की जे कॉर्नियल ब्लाइंड आहेत, म्हणजे आता हा ट्रान्सपरंट भाग आहे त्यामुळे आपल्याला वस्तू दिसतात, पण हा काही लोकांचा अपारदर्शक होतो आणि त्या व्यक्तींना मग नाही दिसत. त्यामुळे अशा व्यक्तींना, अशा कुणी महान व्यक्तींनी डोनेट केलेल्या कॉर्नियामुळे तिथे त्यांना दृष्टी मिळते. एका कॉर्नियातून 2 कॉर्नियल ब्लाइंड लोकांना दृष्टी मिळते. ह्यासाठीच नाही तर काही कॉर्नियाचे डोळ्याचे आजार असतात की त्या आजारामध्ये ट्रीटमेंट म्हणून सुद्धा हा कोणी भल्या व्यक्तीनं दान केलेला कॉर्निया वापरता येतो. त्यामुळं एका नेत्रदानामुळे एवढ्या चांगल्या गोष्टी होऊ शकतात, फक्त इच्छा पाहिजे. खरंच आहे. आणि त्यासाठी झटणारे तुमच्यासारखे माणसंही पाहिजे. धन्यवाद. आणखीन काय मला सांगा पुढचं, आणखीन दान. पुढचा आपण एक थोडक्यात इथे विषय घेणार आहोत, त्वचादान. त्वचा म्हणजे स्किन, आपल्या शरीरातलं मोठं सगळ्यात स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचा. तर बऱ्याच वेळेला असं वाटतं की त्वचा दान करायचंय तेही मृत्यूनंतरच करायचंय. मृत्यूच्या नंतर जसं आपण कॉर्नियल डोनेशन आता बघितलं, आय डोनेशन, तसंच हे पण 6 तासाच्या आत आपल्याला करावं लागतं. तर बऱ्याच वेळेला असाही लोकांचा गैरसमज असतो की ते मटन शॉपमध्ये वगैरे असं एखादं जनावर लावलेलं असतं, त्याची त्वचा घेतात वगैरे. असं अजिबात नाहीये. असं अजिबात घाबरायचं कारण नाहीये. आपला जो गुडघ्याच्या खालचा पायाचा भाग आहे, मॅक्झिमम मांडीचा जो पायाचा भाग आहे, तिथला अगदी त्वचेचा वरचा पातळ लेअर घेतला जातो आणि हा त्वचेचा भाग, तिथे रक्त सुद्धा येत नाही, लक्षात घ्या. तो परत व्यवस्थित बँडेजिंग करून देह व्यवस्थित नातेवाईकांना सुपूर्त केला जातो. जसा कॉर्नियल डोनेशन नंतर सुद्धा देह व्यवस्थित सुपूर्त केला जातो, तसाच त्वचा दानानंतर सुद्धा देह नातेवाईकांना सुपूर्त केला जातो. पण ही त्वचा उपयोगी पडते असा कोणी बर्न पेशंट की जो 25%, 30%, 20% भाजलाय आणि जो मृत्यूच्या आज जवळ गेलेला आहे भाजल्यामुळं. भाजल्याची बरीच कारणं आहेत, ती आता आपल्याला इथे डिटेल सांगायला एवढा वेळ नाहीये. तर मग मला तुम्हाला एवढंच सांगायचं की ही कुणी भल्या व्यक्तीनं दान केलेली त्वचा आज कुणाला तरी मरणाच्या दारातनं ओढून आणणार आणि त्याला परत ती जीवनदान देणार आहे. त्याच्या ती वेदना कमी करणार आहे, त्याचं ते हायड्रेशन मेंटेन करणार आहे, त्या व्यक्तीला सेप्टिक होणार नाहीये, बर्न पेशंटला, आणि अशा सगळ्या प्रॉब्लेम्समधनं त्याला ती त्वचा बाहेर काढणार आहे आणि त्याला ती जीवनदान देणार आहे. हा भाग येतो त्वचादानामध्ये. आज आपल्या सांगलीमध्ये
डॉक्टर दिलीप पटवर्धन, डॉक्टर अविनाश पाटील आणि रोटरी अशा भल्या माणसांनी कितीतरी वर्षांपूर्वी त्वचा बँक चालू केलेली आहे. आज सांगलीतल्या बऱ्याच लोकांना हेही माहिती नाहीये, त्यामुळे सांगलीमध्ये आपल्याला त्वचादान सुद्धा करता येतं. ही त्वचा तिथे स्किन बँकेमध्ये 5 वर्षापर्यंत प्रिझर्व केली जाते आणि ती गरजू लोकांना वापरली जाते, संशोधनासाठी वापरली जाते. आज सांगलीतून त्वचा आपल्या आसपासच्या कितीतरी राज्यांमध्ये संशोधनासाठी सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. ही अभिमानाची गोष्ट आहे आज आपल्याला. बापरे, फारच अभिमानाची गोष्ट आहे मॅडम. ऐकून मला खरंच त्वचेवर काटा येतोय. खरंच सांगते तुम्हाला, अशी परिस्थिती आहे. अगदी तर मला काय विचारायचं होतं, जसं ब्लड मॅच व्हावं लागतं तसं या ऑर्गन्सचं मॅचिंगचा काही प्रॉब्लेम नसतो? नाही, आता हे आपण जे बोललो ना, हे टिश्यू आहे, हे ऑर्गन्स अच्छा. नाही, ऊती अच्छा. ज्याला आपण म्हणतो. अच्छा, हा, तर इथे काही मॅचिंगचा प्रश्न येत नाही. म्हणजे आणि कोणालाही कोणाचंही चालतं. येस, कारण ह्या कॉर्नियाला तर ब्लड सप्लाय नाहीये हा. आणि त्वचा ही तात्पुरती फक्त ती पांघरण्यासाठी असते. ती अच्छा. त्वचा नंतर निघून जाते. पण ते जे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला मगाशी सांगितले हा. की पेन्स कमी होतात त्या पेशंटच्या, हायड्रेशन मेंटेन होतं आणि त्याला इन्फेक्शन होत नाही. हा. त्यामुळे ती जी आपण कसं थंडीत एखादी चादर पांघरतो तशी ती तात्पुरती त्वचा पांघरलेली असते, ती परत निघून जाते, त्याची आतली त्वचा परत भरून येते त्या पेशंटची. मला फार जीवनदान मिळतं. आनंद होतोय बरं का मॅडम, मला, मी कॉमर्सला गेले म्हणून. खरंच, कारण हे जे काही तुम्ही आता बोलताय ना, हे आपल्याला झेपलं नसतं बरं का कधी आयुष्यात. बापरे, ग्रेट आहात तुम्ही लोक. एनिवे, नाही, आपण पण पुढे जाऊ. इथे ना, इथे ग्रेट आहेत दान करणारी फॅमिलीज. खरंच आहे. मला खरंच वाटतं हा सगळा विषय मृत्यूशी रिलेटेड येतो. हं. लोकांना याच्याबद्दल बोलायला सुद्धा आवडत नाही, कारण का मृत्यू हा ज्या फॅमिलीमध्ये मृत्यू झालेला असतो त्या फॅमिलीसाठी ही मोठी दुःखद घटना असते. खरं. आणि मग अशा वेळेला आपलं दुःख बाजूला सारून मानवतावादी दृष्टिकोनातून जे लोक आय डोनेशनला तयार होतात, जे लोक स्किन डोनेशनसाठी तयार होतात, जे लोक बॉडी डोनेशनसाठी तयार होतात, आणि जो आता पुढे आपण विषय बोलणार आहोत ऑर्गन डोनेशन, ती घटना ती तर एवढी दुःखद असते फॅमिलीसाठी. म्हणजे तिथे त्या व्यक्तीचा ब्रेन डेथ झालेला असतो. हं. आणि मग ब्रेन डेथ म्हणजे काय, तर ती मेंदू मृत अवस्था आहे. आतापर्यंत आपण जे मृत्यूचा जो प्रकार पाहिला तो म्हणजे एक सर्वसाधारणपणे ज्याला आपण कार्डियक डेथ असं म्हणतो, म्हणजे हं. तिथे व्यक्तीचं हृदय थांबलंय हं. आणि मग मृत्यू. पण मृत्यूचा असाही एक प्रकार असतो की त्याला ब्रेन डेथ असं म्हणतात. अच्छा. ह्याच्यामध्ये काय असतं की मेंदू मृत, म्हणजे मेंदू मृत झालाय, ब्रेन डेथ झालाय. हं. इट इज डेथ, हं. हं. डेथच आहे ती. हं. पण तिथे चांगलं काय असतं की तिथे काही काळासाठी त्या व्यक्तीचं हृदय चालू असतं. हं. आणि हृदयाचे काम आपल्या सगळ्यांना माहितीये, रक्ताभिसरण करणे, संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण करण्याचं काम हृदय आणि रक्तवाहिन्या करत असतात. आणि हे काम चालू असल्यामुळं काही काळासाठी ऑर्गन्स चांगले असतात. मग आता ऑर्गन म्हणजे काय, मगाशी आपण शब्द वापरला टिश्यू Tissue, असा right, वापरला, right. तर आता इथे आपण ऑर्गन असा शब्द वापरतोय. ऑर्गन्स म्हणजे अवयव, अच्छा. जसं की हृदय, फुफ्फुस, यकृत, किडनीज, आतडी, हे सगळे मोठे, मी आता महत्वाच्या ऑर्गन्सची नावं घेतली. तर हे सगळे ऑर्गन्स असतात हं. चांगले, आपल्या व्यवस्थित, आपण जेव्हा व्यवस्थित हेल्दी आहोत तेव्हा हे सगळे ऑर्गन्स त्यांचं काम व्यवस्थित करतात. हं. पण दुर्दैवानं काही कारणांनी काही व्यक्तींचे हे ऑर्गन्स खराब झालेले असतात आणि मग काही स्टेजेस, ज्याला आपण एंड स्टेज ऑर्गन फेल्युअर म्हणतो, म्हणजे काय की त्याचा तो अवयव परत काम करणार नाहीये. मग अशा स्थितीमध्ये आल्यानंतर पेशंटला वाट पाहावी लागते, बाबा कुणीतरी मला ऑर्गन देईल आणि मग माझा तो ऑर्गन ट्रान्सप्लांट, चांगला ऑर्गन तिथे ट्रान्सप्लांट होईल आणि मग मला परत जीवनाची संधी मिळेल. अशा आज खूप केसेस आहेत मॅडम. म्हणजे आज आपल्या भारतामध्ये हजारो लोक वेटिंग मध्ये आहेत की माझं हृदय खराब झालंय, कुणाचं हृदय खराब झालंय, कुणाचे किडनीज खराब झाल्यात, कुणाचे यकृत खराब झालंय, कुणाची आतडी खराब झाली आहे, कुणाची लंग्स खराब झाली आहेत. शंका विचारू काय? येस, नक्की. आता हे जे खराब झाले म्हणता तुम्ही, आणि वेटिंग मध्ये आहे म्हणता, तर ही खराब झालेले ऑर्गन्स किती दिवस ती बॉडी चालवू शकतात? म्हणजे हा डिपेंड्स ऑन दॅट कंडिशन ऑफ द पेशंट. म्हणजे आता तो पेशंट कोणत्या कंडिशनमध्ये, आता किडनीचा जर आपण विषय घेतला तर 2 किडनीज असतात, आपल्याला माहिती आहे, तुम्हाला युरिन फॉर्मेशनचं काम करतात. आणि मग या जर किडनीज खराब झाल्या तर मग बऱ्याच वेळेला आता इथे त्यांना काहीतरी सोल्युशन आहे, डायलिसिसवर असतो पेशंट. बरोबर. पण डायलिसिस
काही लोकांना आठवड्यातून एकदा असतं, काही लोकांना आठवड्यातून 2दा असतं, काही व्यक्तींना आठवड्यातनं 3दा 4दा डेली. मग हे डायलिसिस करणं ही पण काही एक सोपी प्रोसेस नाहीये, लक्षात घ्या. मग डायलिसिस तुम्ही किती दिवस करणार? बरोबर. मग अशा वेळेला कुणी आता इथे पण हे डोनेशनचे 2 प्रकार आहेत, लाईव्ह डोनेशन आणि डिसीज डोनेशन. म्हणजे ब्रेनडेथ व्यक्तीचं पण ऑर्गन डोनेशन होऊ शकतं. आणि मग मी आता जर मगाशी उदाहरण दिलं की किडनीज खराब आहेत, तर त्या व्यक्तीला त्याच्याच जवळच्या घरातल्या कोणी व्यक्तीने जर 2 चांगल्या किडनीजपैकी 1 किडनी डोनेट केली, तर त्याच्या त्या खराब किडनीज त्या काढून टाकल्या जातात आणि त्याच्याच जवळच्या कोणी नातेवाईकांनी म्हणजे घरातल्या व्यक्तींनी, फॅमिलीतल्या व्यक्तींनी जर त्याला 1 किडनी डोनेट केली, तर त्याला परत जीवनदान मिळतं. ह्याला आपण लाईव्ह डोनेशन असं म्हणतो. तसंच ह्याचं पण आहे, यकृताचं पण आहे, म्हणजे त्याला आपण लिव्हर म्हणतो. लिव्हर. हा, एखाद्या व्यक्तीचं लिव्हर खराब झालं असेल तर त्याच्याच फॅमिलीतल्या लोकांनी त्याला पार्ट ऑफ लिव्हर, छोटासा लिव्हरचा तुकडा त्याला जरी दिला तरी ते दोघांच्याही शरीरात जेवढं असायला पाहिजे तेवढं लिव्हर वाढतं. कारण लिव्हरमध्ये रिजनरेशनची पॉवर आहे. त्यामुळं जरी तो तुकडा छोटासा दिलेला असला, डोनेट केलेला असला, तरी दोघांच्याही शरीरात तो परत वाढतो. खूप चांगली गोष्ट आहे. कमाल आहे ना निसर्गाची. अगदी कमाल आहे, अगदी कमाल आहे. खरंच निसर्गाची कमाल आहे. आणि मेडिकल सायन्स आज एवढं ऍडव्हान्स झालेलं आहे की या सगळ्यावर चांगल्या रीतीने सर्जरीज होऊन त्याचे आज रिझल्ट सुद्धा चांगले आहेत. लाईव्ह डोनेशनसाठी तर खूपच चांगले रिझल्ट आहेत. आणि जर लाईव्ह डोनेशन नाही झालं, जर तिथे अवेलेबल नसेल तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी डोनर, तर मग आपल्याला ब्रेन डेथ व्यक्तीच्या फॅमिलीनी परवानगी देऊन असं जेव्हा डोनेशन होतं, अशा डोनेशनची आपल्याला वाट पाहावी लागते. आणि इथे मग मी जे मगाशी म्हटलं तुम्हाला की काही व्यक्ती वेटिंग लिस्टवर आहेत. मग जेव्हा असा ऑर्गन कुणाचा तरी खराब होतो, तेव्हा अशा व्यक्तींना हे माहिती पाहिजे की खराब झालेला ऑर्गन मला जर बदलून घ्यायचा, जर मला ट्रान्सप्लांट करून घ्यायचं आहे, तर जिथे ट्रान्सप्लांट सर्जरीज होतात अशा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा आपल्याला नाव नोंदणी करावी लागेल की बाबा मी वेटिंगमध्ये आहे. आणि आज असे हजारो लाखो रुग्ण आज वेटिंगमध्ये आहेत मॅडम. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक ऑर्गनची वेगळी वेटिंग लिस्ट असते. ती सिटी वाईज असते, ती हॉस्पिटल वाईज असते. आणि तुम्हाला जिथे पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ती नोंदणी करायची आहे आणि आपण तिथे वेटिंग लिस्टवर राहतो. आणि मगाशी जो विषय आपला चालला होता की ब्रेन डेथ होते एका फॅमिलीला, तो फार मोठा धक्का असतो. कारण ट्रॉमा म्हणजे मेंदूला मार लागलाय. मग हा मार खूप साऱ्या इन्सिडेंट्स मधून घडतो. जसं की रोड ऍक्सिडेंट आहे, समजा तुम्ही जिन्यावरनं चाललाय, पाय घसरून पडला, शिडीवर चढताय, पाय घसरून पडला आणि मग डोक्याला मार लागलाय. अशा अवस्थेमध्ये किंवा डोक्यातलीच एखादी रक्तवाहिनी हायपरटेन्शन, अनकंट्रोल्ड हायपरटेन्शन मधून फुटली आहे आणि मग त्याचं प्रेशर ब्रेन स्टेमवर आलंय आणि अशामुळं काही कारणांमुळे ब्रेन डेथ होतो. पण अशा ब्रेन डेथ केसेसमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे इट इज दी डेथ हे समजून घ्यायला पाहिजे. मग इथेच हॉस्पिटल्स आणि पेशंटचे नातेवाईक यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा गैरसमज होतात की बाबा माझ्या पेशंटचं हार्ट तरी चालू आहे आणि मग डॉक्टर कसं सांगतायत की ह्याचा मृत्यू झालाय. मग हे पण आपल्याला आज या निमित्ताने समजून घ्यावं लागेल की हा ब्रेन डेथ इट इज अ इरिव्हर्सिबल कंडिशन. म्हणजे पेशंट त्याच्यातनं बाहेर येणार नाहीये, तो व्हेंटिलेटरवर आहे, त्याला सपोर्टवर आहे, त्याचा श्वासोश्वास आपण कृत्रिमरित्या चालू ठेवलाय आणि म्हणून तिथे गैरसमज होतात. म्हणून मला हे सगळ्यांना या निमित्ताने सांगावं वाटतं की हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स पेशंटला वाचवायचेच मॅक्झिमम प्रयत्न करतात. पण नाईलाजानं जेव्हा डॉक्टर्स आणि हॉस्पिटल सांगतात की बाबा तुमचा पेशंट ब्रेन डेथ आहे, पण तिथे तुम्हाला अवयवदानाची संधी आहे, हे आज जेवढं आपण इझिली बोलतो तेवढं इझिली त्या फॅमिलीला ऍक्सेप्ट करणं सोपं नसतं. पण तुम्हाला सांगते मॅडम, अशा काही फॅमिलीज आहेत, असे काही लोक आहेत की हे दुःख स्वतःच्या फॅमिलीतलं पचवून सुद्धा आज अवयवदानासाठी तयार होतात आणि मग तिथे त्या व्यक्तीचं अवयवदान होतं. जे चांगले ऑर्गन्स आहेत ते सगळे चांगले ऑर्गन्स आपल्याला त्या व्यक्तीच्या शरीरातनं काढून दुसऱ्या गरजू व्यक्ती जो या वेटिंग लिस्टमध्ये आहे, प्राधान्यानं आहे वेटिंग लिस्टमध्ये, त्या व्यक्तीला तो ऑर्गन ट्रान्सप्लांट केला जातो आणि त्याला परत नवीन जीवन मिळतं. त्यालाच असं नाही, त्याच्यावर अवलंबून असलेले त्याची फॅमिली आहे, त्याचं कुटुंब आहे, त्यांना सुद्धा नवीन हे जीवनदान मिळतं. म्हणून हे जीवनदान खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे तो व्यक्ती, ब्रेन डेथ झालेला व्यक्ती अवयवरूपी दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जिवंत राहतो. आज कितीतरी आपण गोष्टी पाहिल्या असतील, ह्याच्यामध्ये किती भरपूर साऱ्या फिल्म्स निघाल्या, सिरियल्स निघाले आणि मग
तो व्यक्ती ऍक्च्युली खरं तर मरत नाहीच, तो व्यक्ती अवयवरूपी जिवंत जिवंत दुसऱ्याच्या राहतो. शरीरात. मॅडम, समजा डायबिटिक असेल माणूस, हां, तर त्याचा कॉर्निया म्हणा, कारण सगळ्यावरच परिणाम होतो ना, सगळ्या ऑर्गन्सवर परिणाम होतो ॲक्च्युली. तर हा जो टिश्यू म्हणालात तुम्ही, कॉर्निया, तर मग डायबेटिक माणसाच्या त्या कॉर्नियावर काही परिणाम होत नाही का? नाही, आता हा मी म्हणूनच तुम्हाला हे मॉडेलमध्ये दाखवलं. हा कॉर्निया आहे ना, याच्यावर डायबिटीसचा नाही परिणाम होत. म्हणजे आपल्याला नेत्रदान तिथे करता येतं जिथे हा कॉर्निया ट्रान्सपरंट पाहिजे. डायबिटीसचे इफेक्ट डायबिटीसचे इफेक्ट रेटिनावर होतात. अच्छा, रेटिना हा डोळ्याच्या आतला पडदा आहे. आतला पडदा. हा आता आपण पुढचा फक्त ट्रान्सपरंट कॉर्नियाचा विचार करतोय. हा ट्रान्सपरंट असेल तर आपल्याला नेत्रदान करता येतं. Yes. आणि बाकी आता बाकी जे तुम्ही आता कॅन्सर खरंच खूप असेल, अगदी हा, तर हे आपल्याला माहिती पाहिजे की हे डोनेशन कुठल्या कंडिशन्स मध्ये होऊ शकत नाही. तर जेव्हा पेशंटला कॅन्सर आहे, हिपॅटायटिस आहे, सेप्टिसिमिया आहे, बुडून मृत्यू आहे, अशा केसेसमध्ये आपल्याला कुठलंच डोनेशन होत नाही. नेत्रदान, त्वचादान, इव्हन देहदान, अवयवदान हे कोणतं डोनेशन आपल्याला करता येत नाही. अच्छा, हे कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत. जसं मग मगाशी तुम्ही मला शंका विचारली की हा कॉर्निया फक्त ट्रान्सपरंट पाहिजे, मग तिथे एखाद्या पेशंट आम्हाला अशी शंका विचारतात की कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालंय, मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय, चालतं का? चालतं. इव्हन डायरेक्ट त्या विजनशी संबंध नाही, चष्मा आहे का? चालतं. फक्त हा कॉर्निया ट्रान्सपरंट असायला पाहिजे. बापरे मॅडम, किती छान छान काय काय सांगितलं तुम्ही. छान म्हणजे गेल्या जीवाचं जीवलं घायराण, पण त्यांनाच त्यातून काढण्यासाठी ही गोष्ट खूप छान आहे. हरकत नाही. आणखीन काहीतरी आमच्या प्रेक्षकांना सांगण्यासारखं तुमच्याकडे असेल तर सांगा ना मॅडम. नक्कीच. या सांगली जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवयवदान प्रबोधनाचं काम चालूच आहे आणि आम्ही एक प्लॅन करतोय. आम्ही म्हणजे मला हे पण सांगायला तुम्हाला आवडेल की या फेडरेशनचे आमच्या अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम पवारजी मुंबईमध्ये असतात, उपाध्यक्ष माननीय सुनील देशपांडे सर ते पुण्यामध्ये असतात आणि बरीच मंडळी याच्यामध्ये या बरोबरीनं आमच्या काम करतात. आणि सांगली जिल्ह्यामध्ये माझ्यासोबत माझा सब कोऑर्डिनेटर म्हणून डॉक्टर सार्थक पाटील, लीना शिंदे, सीमा चौगुले, युवराज मगदूम, पद्मजा माने अशी आम्ही सगळे टीम वर्क म्हणून काम करतो. तर मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय, सांगलीचे आपले जिल्हाधिकारी माननीय अशोकजी काकडे यांचं ते जेव्हापासून सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झालेत त्या दिवसापासून या अवयवदानाच्या प्रबोधनाच्या आमच्या चळवळीला सरांचं एवढं सहकार्य आहे. मध्यंतरी असं एक डोक्यात आलं की हा विषय आपल्या सांगली जिल्ह्याच्या तालुका स्तरावर गेला पाहिजे आणि मी सरांना मेसेज टाकला की सर असा रथयात्रा काढायची आहे आम्हाला आणि तुमचं सहकार्य पाहिजे. सरांचा दुसऱ्या दिवशी 11 वाजता मला कलेक्टर ऑफिसमधून फोन आला की मॅडम तुमच्या मनात जे आहे रथयात्रेचं ते आपण सगळेजण मिळून करूया. आणि मग त्यांनी दोघा तिघांना नंबर दिले माझे आणि आता त्याचा प्लॅन चालू आहे. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की काही पुढच्या महिन्यांमध्ये आमच्या फेडरेशनच्या वतीनं आम्ही तालुका स्तरावर, ग्रामपंचायतीच्या लेव्हलवर, नगरपालिकांच्या लेव्हलवर आपण सगळ्या लोकांना सांगली जिल्ह्यातला हा विषय शास्त्रोक्तरित्या व्यवस्थित कळावा म्हणून आपण रथयात्रा आयोजित करतोय आणि त्याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य घेऊन आपण ही रथयात्रा सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद. वा 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 मॅडम, आत्ता जे लोक आपला व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांकडून आणि पर्सनली माझ्याकडून तुमच्या रथयात्रेसाठी अनंत सदिच्छा. खूप सक्सेसफुल होऊ दे तुमचं हे प्रोजेक्ट असं मी म्हणेन आणि त्यातून तुम्हाला अपेक्षित असणारा जो काही लोकांकडून रिस्पॉन्स आहे तोही तुम्हाला भरपूर मिळो एवढीच इच्छा करते मॅडम. चिता में जाएगी राख बन जाएगी, चिता में जाएगी राख बन जाएगी, कब्र में जाएगी मिट्टी बन जाएगी, कब्र में जाएगी मिट्टी बन जाएगी, नेत्रों का अंगों का करो दान, किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी, किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी. क्या बात है, क्या बात है. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. वा, फारच छान माहिती सांगितली. खरं म्हणजे तुमच्याशी अजून 1-1.5 तास आरामात गप्पा मारायला आवडल्या असत्या मॅडम, पण हरकत नाही. तोही आपण एक व्हिडिओ करू नंतर तुमचा, म्हणजे अवेअरनेससाठी सतत करत राहू. एक आपण अवयव घेऊ, डोळा घेऊ,
काय लिव्हर असेल, काय जे काय असेल ते सगळं, आणि एकेका ह्याच्यावर आपण एक एक मोठा व्हिडिओ करू आणि लोकांपर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करू. तुमच्या बिझी स्केड्यूलमधून एवढं छान बोललात तुम्ही, वेळ काढून वेळ दिलात आम्हाला आणि केवढा अवेअरनेस दिलात, म्हणजे मी तुम्हाला कुठल्या शब्दात त्याच्यासाठी आभार मानू तुमचे मला कळत नाही. त्यामुळे फक्त मी तुम्हाला धन्यवाद म्हणू शकते आता मॅडम. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही आता बघाल. गेले 7 दिवस मी वेगवेगळ्या स्त्रियांचे व्हिडिओज घेते, पण मला खूप त्याच्यात आनंद, हसणं, मनोरंजन, तुमच्याशी बोलणं, त्यांच्याशी बोलणं, हे मी सगळं करतेय, त्यात मला फक्त आनंद मिळत गेला होता. पण आज डॉक्टर हेमा चौधरींशी बोलल्यानंतर का माहीत नाही, मला थोडंसं अस्वस्थपणा आलाय आणि मला खरंच असं वाटलं की आपण आपलं आयुष्य जेव्हा आनंदाने जगत असतो तेव्हा जगात बाकी काय चाललंय ह्याचा आपण विचारही करत नाही अजिबात, आणि तो विचार होणं किती आवश्यक आहे हे एक तर जाणवलं. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या बोलण्यातून आज या माझ्या व्हिडिओतून एक सुंदर संदेश तुमच्यापर्यंत आला की गेलेल्या देहाचा मोह इतका मोठा नसावा की त्यामुळे जगणारा माणूस जगूच शकणार नाही. एखाद्या व्यक्तीला आपली गेलेली व्यक्ती जर जगायला जीवन देत असेल तर त्याच्या इतकं मोठं पुण्य नाही मरणोपरांत, आणि त्यासाठी फक्त आपणच कारणीभूत असतो, फॅमिली मधले लोक, की ज्यांना ते होऊ द्यायचं नसतं. पण ते किती मोठं सत्कार्य आहे हे तुम्हाला आत्ता समजलंच आहे. तेव्हा प्लीज प्लीज आय डू रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, मॅडम आत्ता जे बोलल्या ते सगळ्यांनी लक्षात ठेवा, आणि मुख्य म्हणजे अशा परिस्थिती जिथे असतील तिथे स्वतःहून जाऊन मदत करून कार्य करायचा प्रयत्न करा. मी फक्त ही रिक्वेस्टच करू शकते, पण तुम्ही मात्र खूप काही करू शकता. धन्यवाद.